नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक बातमी तुम्हाला काही दिवसापासून नेहमी ऐकायला भेटत असेल की हे असेल तरच पीएम किसानचा तुम्हाला येणारा हप्ता भेटणार आहे। तर काय आहे ते, कोणती गोष्ट असल्याशिवाय तुम्हाला पीएम किसानचा येणारा हप्ता भेटणार नाही। व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे, भेटणार आहे का नाही भेटणार, कोणती गोष्ट असल्याशिवाय तुम्हाला पीएम किसानचा हप्ता भेटणार नाही का। मोठे मोठे चॅनलवाले, युट्यूब चॅनलवाले किंवा टीव्ही चॅनलवाले ह्या गोष्टीसाठी वारंवार बातम्या सांगत आहेत। तर ह्या पीएम किसानचा येणारा हप्ता खरंच तुम्हाला आता भेटणार नाही का, हे विषय आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार आहेत। तर आता आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पीएम किसानचे 1,19 लाख शेतकरी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत। त्यामध्ये जवळपास 1 कोटी लोकांना पीएम किसानचा हप्ता रेग्युलर वितरण चालू आहे। तर त्यामधून अजून अर्ज रिजेक्ट झालेले आणि अर्ज मध्ये अपात्र झालेले शेतकरी पण खूप सारे, लाखो शेतकरी असे ज्यांचे अर्ज पहिले तर अप्रूव्ह होते, त्यांना काही हप्ते पण आलेले होते पण त्यांचे अर्ज नंतरने रिजेक्ट केले आहेत, असेही शेतकरी आहेत। तर या सांगण्याचे तात्पर्य असेच आहे की आता सध्या जवळपास 95 लाख ते 1 कोटी शेतकरी असे आहेत त्यांना पीएम किसानचा हप्ता रेग्युलर भेटत आहे। आतापर्यंत 18 हप्ते त्यांना रेग्युलर भेटलेले आहेत। तर आता त्यांना यापुढे हप्ता भेटणार नाही का, तर खूप साऱ्या अशा न्यूज येत आहेत की बातम्या येत आहेत की आता ज्यांच्याकडे विशिष्ट ओळखपत्र, विशिष्ट आयडी असणार आहे, तर विशिष्ट आयडी काय आहे, तर शेतकऱ्यांसाठी आता एक सरकारच्या ज्या नवीन योजना असतात त्या योजनानुसार एक विशिष्ट आयडी सर्व शेतकऱ्यांचे बनवण्याचे काम चालू आहे। तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 2.5 लाखच्या आसपास शेतकऱ्यांचे विशिष्ट आयडी बनवले आहेत आणि शेतकरी जे पात्र आहेत ते जवळपास 1 कोटी शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत। आता याचा अर्थ असा होतो की आता वेगवेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, तर वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येत असते की ज्यांच्याकडे विशिष्ट ओळखपत्र आहे अशांनाच आता यापुढेचा पीएम किसानचा हप्ता भेटणार आहे। तर हे नक्की खरं आहे का, विशिष्ट ओळखपत्राची गरज आहेच का, तर लक्षात घेण्याची गोष्ट आहे की विशिष्ट ओळखपत्र का बनवण्यात आलेले आहे। तर ज्या सरकारचं आपण याला एक किसानाचं म्हणजे शेतकऱ्यांचं आधार कार्ड पण म्हणू शकतो। तर हे आधार कार्ड का बनवण्यात आले, तर ज्या शेतकऱ्यांच्या योजना असतील त्या योजना एकत्रित करून शेतकऱ्यांना त्याचा एकत्रितरित्या लाभ घ्यावा। तर ही योजना नवीन नाहीये, बीड जिल्ह्यामध्ये ही विशिष्ट ओळखपत्र किंवा अशा प्रकारे ही कार्ड देऊन योजना पहिल्यापासून चालू होत्या। ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 23 जिल्ह्यामध्ये योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचे विशिष्ट ओळखपत्र असेल तरच तुम्हाला पीएम किसानचा हप्ता भेटणार आहे का, तर तसं काही नाही, अजून तरी तसं काही नाही। पण तुमचा जरी फॉर्म रिजेक्ट झाला असेल, तुमचं जर डॉक्युमेंट एखादं अपलोड करण्यासाठी सांगितलं असेल, तुमचा फॉर्म अप्रूव्ह होत नसेल, तर विशिष्ट ओळखपत्र पुढे तुमच्यासाठी खूप महत्वाचं असू शकतं। कारण की आता पुढे ज्या योजना लागू होणार आहेत किंवा पुढे ज्या योजनांची अंमलबजावणी होणार आहे ते सर्व योजना ह्या कार्डद्वारेच अंमलबजावणी होणार आहे। हे कार्ड तुमच्या सर्व डॉक्युमेंटची, शेती रिलेटेड सर्व डॉक्युमेंटची लिंक राहणार आहे। त्यामध्ये तुमचा सातबारा असो, तुमचे आधार कार्ड असो, हे सर्व डॉक्युमेंटचे, शेतकऱ्यांचे सर्व डॉक्युमेंट्स बरोबर हे डॉक्युमेंट विशिष्ट ओळखपत्र, आपण एक आयडेंटिटी, आपलं आधार कार्ड कसं सर्वांशी लिंक असतं तशा प्रकारे हे विशिष्ट ओळखपत्र, युनिक आयडेंटिटी कार्ड हे सर्वांशी शेतकऱ्यांच्या सर्व डॉक्युमेंटशी लिंक असणार आहे। त्यामुळे यापुढे कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, मेन तर कोणत्या योजनेसाठी आपल्याला डॉक्युमेंट लागू शकतं, तर ते विशिष्ट ओळखपत्र लागू शकतं। पण आता यासाठी तुम्हाला हप्ता भेटणार नाही का, तर असे काही नाही। तुमच्याकडे आता पुढचा येणारा हप्ता जो आहे तो विशिष्ट ओळखपत्रानुसार ज्यांच्याकडे आहे अशांनाच देण्यात येणार असं अजिबात नाही। आता यामध्ये खूप तफावत आहे। 2.5 लाख शेतकऱ्यांनीच फक्त आतापर्यंत विशिष्ट ओळखपत्रासाठी रजिस्ट्रेशन केलंय, नोंदणी केली नाही आणि लाभार्थी जे आहेत ते 1 कोटीच्या आसपास शेतकरी आहेत। तर एवढ्यांना फक्त जे आहे ते पीएम किसानचा हप्ता देण्यात येईल असं अजिबात होणार नाही। येणारे हप्ते, काही हप्ते तर जोपर्यंत ही संख्या 2.5 लाखापासून जवळपास त्या आकड्याशी मॅच होणारी होत नाही तोपर्यंत तरी ही घटना, ही गोष्टची जी अंमलबजावणी किंवा आपण म्हणू शकतो की जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला लाभ, ही गोष्ट सध्या तरी होणं शक्य नाही।
त्यामुळे अशा व्हिडिओकडे जास्त लक्ष देऊ नका. तुम्ही जर यापूर्वी लाभ घेत असाल तर तुम्हाला कंटिन्यू लाभ भेटत असणार आहे. तुमच्याकडे विशिष्ट ओळखपत्र असो किंवा नसो, पण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, जर तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये असेल किंवा भविष्यात 100%, मी सांगतो 100% या कार्डची गरज लागू शकते. भविष्यात तुमचा हप्ता या कार्ड बसून नसल्यामुळे भेटू नाही शकत, तर लवकरात लवकर हे कार्ड काढण्याचा प्रयत्न करा, कारण की भविष्यात हे कार्डची खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच सर्वांपर्यंत शेअर करा. खूप महत्वाचा आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, असेच महत्वाचे व्हिडिओ आणि महत्वाची माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनल नक्की शेअर करा. धन्यवाद.